करवीर पंचायतीची मासिक सभा नुकतीच पार पडली। पंचगंगा नदीचं प्रदूषण, घनकचरा प्रकल्प, रस्त्यावरील खड्डे आणि युरिया खताची टंचाई या विषयांवरून जोरदार चर्चा झाली। पंचायत समितीच्या सदस्यांनी विविध विषयांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। करवीर पंचायत समितीची मासिक सभा सभापती सातापा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। पंचायत समिती सदस्य रवींद्र पाटील यांनी कचऱ्याचा मुद्दा उपस्थित केला। नागदेववाडी, बालिंग आणि शिंगणापूर या गावांमध्ये कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे। कचरा पेटवल्यामुळे धुराचे लोट गावात पसरून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय। घनकचरा प्रकल्पाचं नियोजन कोलमडून गेलंय। या प्रकल्पासाठी लाखो रुपये खर्च केलेत, पण संपूर्ण निधी कचऱ्यात गेल्याची टीकाही त्यांनी केली। पंचगंगा नदीच्या प्रदूषणावरून प्रशासनाला धारेवर धरण्यात आलं। विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील 13 गावांमधील रस्त्यांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा चांगलाच गाजला। पावसाळ्यापूर्वी हे रस्ते दुरुस्त केले नाहीत तर जनआंदोलन छेडण्याचा इशारा संदीप पाटील यांनी दिला। रस्त्यांची डागडुजी तातडीनं करण्याची मागणी शिल्पा हजारे यांनी केली। खरीप हंगाम जवळ आलाय, पण बाजारपेठेत युरिया खताची टंचाई असल्याचा मुद्दा निवास पाटील यांनी उपस्थित केला। प्रशासक काळात तालुक्यात स्मशानभूमीची कामं झाली नसल्याचा आरोप आनंदा शिरोलीकर आणि बळीराम कळके यांनी केला। उपसभापती दीपाली पाटील यांनीही काही मुद्दे उपस्थित केले। सभेसाठी गैरहजर राहणाऱ्या विभाग प्रमुखांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याची सूचना सभापतींनी केली। आशा पाटील, मेघा नाळे, उमा पाटील, विलास भोसले यांनी चर्चेत भाग घेतला। सभेला प्रभारी गटविकास अधिकारी साधना पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।